या घडीची महत्त्वाची बातमी आहे। अजित पवार मंत्रिमंडळ बैठकीला अनुपस्थित आहेत। अजित पवार हे संध्याकाळी परदेशातून येणार असल्याचं कळतंय। दुसरीकडे अशीही चर्चा आहे की दादा या बैठकीकरता ऑनलाईन उपस्थित राहू शकतात। तर मंत्री धनंजय मुंडे मंत्रिमंडळ बैठकीकरता पोहोचलेले आहेत। मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बोलतो असं देखील त्यांनी प्रसार माध्यमांना स्पष्ट केलेलं आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी उमेश करंजकर यांच्याकडून। उमेश, बीडच्या प्रकरणावर तपास होईपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी एकीकडे जोर धरत असताना दुसरीकडे धनंजय मुंडे कॅबिनेटच्या बैठकीकरता आता उपस्थित झालेले आहेत। अगदी काही मिनिटं बैठकीला सुरुवात होण्यापूर्वीच धनंजय मुंडे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तर बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी आपण बोलणार असल्याचं देखील ते म्हणतात। दुसरीकडे दादा परदेशात आहेत। लागवी आज राज्य मंत्रिमंडळाची ही पहिली बैठक आहे ज्यामध्ये खातेनिहाय जे मंत्री आहेत ते सगळं समाविष्ट होणार आहेत आणि त्या बैठकीला जे आहे ते धनंजय मुंडे थोड्या वेळापूर्वीच जे आहेत ते मंत्रालयात दाखल झालेले आहेत। आता कॅबिनेट बैठक सुरू झाल्याची माहिती आहे। थोड्या वेळातच या सगळ्या बैठकीतून नेमका काय सारांश समोर आलेला आहे, कुठल्या कुठल्या महत्त्वाच्या बाबीवर चर्चा झाली हे नक्की होईलच। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बीडमध्ये जे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचं नाव थेट जोडलं जातंय, त्यांच्यावर आरोप केले जात आहेत। वाल्मिक कराड यांचे वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांच्या अगदी निकटवर्ती असताना त्यांना वाचवण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे करतात असा थेट आरोप जो आहे तो विरोधक असतील किंवा मग सुरेश धस यांच्याकडून केला जातो। त्यामुळे या बैठकीत या सगळ्या संदर्भात नेमकी काय चर्चा होते, या बैठकीला अजितदादा देखील उपस्थित असणे अपेक्षित होतं। मात्र त्यांचा परदेश दौरा जो आहे अद्याप संपलेला नाहीये। सायंकाळीपर्यंत ते मुंबईत पोहोचतील अशा प्रकारची माहिती आहे। आता ऑनलाईन ते जॉईन होतील अशा प्रकारे देखील सांगितलं जाते, मात्र अद्याप तरी ते ऑनलाईन जॉईन झालेले नाहीयेत। त्यामुळे धनंजय मुंडे हे बैठकीला पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील आणि यांच्यासोबत इतर जे मंत्री आहेत ते देखील पोहोचलेले आहेत। त्यामुळे या सर्वांच्या समवेत आता बीडच्या संदर्भात काय चर्चा होते का, कारण बीडच्या यामध्ये राजकीय वातावरण जे आहे ते ढवळून निघालेलं आहे। धनंजय मुंडे यांना लवकरात लवकर मंत्रिमंडळातून बाहेर काढावं आणि त्यानंतर या सगळ्या चौकशीला सामोरे जावं, नाहीतर चौकशीमध्ये कोणता हस्तक्षेप, राजकीय हस्तक्षेप असू शकतो अशा प्रकारचे आरोप होत आहेत। त्यामुळे धनंजय मुंडेंना या सगळ्या बाबीतून बाहेर काढण्यासाठी काही निर्णय घेतले जात आहेत का, कठोर निर्णय मुख्यमंत्र्यांकडून धनंजय मुंडेला सांगितले जात आहेत का, याकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे। मात्र या बैठकीनंतरच ते स्पष्ट होऊ शकेल। मात्र आता सध्याची अपडेट जर असं म्हटलं तर धनंजय मुंडे दाखल झालेले आहेत, मंत्रिमंडळ बैठकीला सुरुवात झाली आहे। त्यामुळे या बैठकीतून बीडच्या प्रकरणात काय बाहेर येते ते पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। लागवी निश्चित धन्यवाद उमेश, तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।